कधी तुमच्यासोबत असं झालंय का? एक छोटीशी प्रॉब्लेम सुरू होते आणि मग दिवसभर युनिवर्स तुमच्या विरुद्ध काम करतं. आज माझ्यासोबत एक्झॅक्टली तेच झालं. सकाळी गॅस संपला म्हणून इंडक्शन आणण्यासाठी बाहेर गेले. इंडक्शन मिळालं नाही, इन्फ्रारेड मिळालं नाही आणि जे मिळालं ते सुद्धा फुटलं. हा व्लॉग म्हणजे माझ्या आजच्या पनोती दिवसाची फुल स्टोरी. इतकंच नाही, स्टोरी अजून खूप मोठी आहे, त्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. नेहमीप्रमाणे सकाळी आहोंचा टिफिन करण्यासाठी उठले, भाजी केली आणि तितक्यात गॅस संपला. आता सिलेंडर संपलं म्हटल्यावर बाहेरची युद्धजन्य परिस्थिती पाहता सिलेंडर काय लवकर मिळणार नाही हे आम्हाला आधीच कळालं होतं. कारण ऑलरेडी सिलेंडर संपायच्या एक ते दीड आठवडा मी आधीच नंबर लावलेला होता, पण तरीही सिलेंडर अजून आलेले नव्हते. मग शेवटी ठरवलं की बाहेर जाऊन इंडक्शन वगैरे काहीतरी घेऊन यायचं, म्हणून मग मी क्रोमामध्ये गेले. कारण कमर्शियल तर बंद केले आहेत, घरगुती चालू आहेत, पण तरीही सिलेंडर अजून आलेलं नव्हतं. म्हणून म्हटलं क्रोमामध्ये जाऊन एक छानपैकी ब्रँडेड असं इंडक्शन घेऊया. पण तिथे गेल्यानंतर कळालं सर्व स्टॉक होता, फक्त इंडक्शनचा स्टॉक मात्र आउट ऑफ स्टॉक होता. मग त्यांनी मला दुसऱ्या एजन्सीला जायला सांगितलं. तिथे गेली, तिथे सुद्धा सर्व आउट ऑफ स्टॉक. आजूबाजूच्या सर्व लोकल शॉपमध्ये सुद्धा एन्क्वायरी केली, तिथे सुद्धा आउट ऑफ स्टॉक झालेले होते. बाकी सर्व वस्तू होत्या, पण इंडक्शन, इन्फ्रारेड ह्या गोष्टी मात्र आउट ऑफ स्टॉक झालेल्या होत्या. इव्हन सर्व ज्या ई कॉमर्स साईट आहेत त्या सुद्धा सर्व जो इंडक्शनचा आणि इन्फ्राचा जो स्टॉक आहे तो आउट ऑफ स्टॉक दाखवत होता. सगळीकडे आउट ऑफ स्टॉक हे ऐकून आम्हाला असं वाटायला लागलं होतं की सगळ्यांच्या घरचं सिलेंडर आजच संपलं की काय. मुलं खूप चालून थकली होती, म्हणून मग मी त्यांच्यासाठी बाहेरून पार्सल घेतलं आणि त्यांना घरी जेवायला वगैरे देऊन मला एका लोकल शॉपमध्ये जे इन्फ्रारेड मिळालं ते घेऊन मी घरी आले. आणि जे वेफर्स मी रात्री पाण्यामध्ये करून भिजत ठेवलेले होते ते सगळ्यात आधी मी शिजवून घेतले, कारण दुपारचे 3 वाजलेले होते. 3 वाजेपर्यंत ते पाण्यात भिजत होते. तर इथे हे मी बॉस कंपनीचं इन्फ्रारेड आणलं होतं आणि हे सगळे वेफर्स मी शिजवून घेतले सगळ्यात आधी आणि थोडंफार खाल्लं. मुलांचंही खाऊन झालं होतं, त्यांना झोपवलं आणि हे वेफर्स टाकायला मी जवळजवळ 4 ते 4:30 वाजता मी टेरेसवर गेले आणि हे सगळे वेफर्स वाळत घातले. हे इन्फ्रारेड घेतल्यानंतर मला असं वाटलं की माझा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आता मला यावर स्वयंपाक करायला काही हरकत नाही. पण जेव्हा संध्याकाळी मी त्याच्यावर दूध गरम करायला ठेवलं ना, त्याचा खूप जोरात आवाज झाला, कारण त्याच्यावरचा जो ग्लास होता ना त्याला मात्र मोठा क्रॅक गेला होता. मग मी ते तसंच बंद केलं आणि पुन्हा शॉपवाल्याकडे गेले. शॉपवाला म्हटला की आता माझ्याकडे दुसरं अवेलेबल नाही आहे आणि आता लगेच अवेलेबल पण होणार नाही, त्यामुळे तुम्ही जसं आहे तसं ते यूज करा. आणि माझ्याकडे सुद्धा ते तसंच यूज करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, कारण सिलेंडरही संपलेले होते आणि ते दुसरं माझ्याकडे काही अवेलेबल पण नव्हतं. शेवटी मी ते तसंच कसं तरी मॅनेज करून ते यूज केलं. पण माझ्या मागची पनौती ना इथेच संपली नाही. तर ते यूज करता ना त्याला हळूहळू एक क्रॅक त्याचे वाढत होते आणि मला म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा मला भीती वाटत होते. असं वाटत होतं की अचानक याचा जोरात आवाज होऊन घरभर ते पसरेल की काय, त्याचा स्फोट होईल की काय, इतकी मला त्याची यूज करताना भीती वाटत होती. पण नाईलाजाने मला ते यूज करावेच लागणार होते, कारण बाहेर सुद्धा बऱ्याचशा हॉटेल बंद झालेल्या होत्या आणि मुलं माझे स्पायसी खात नाही, त्यामुळे मला बाहेरून काही आणून त्यांना खाऊ घालता येत नव्हते. आणि हे असं किती दिवस चालणार, म्हणून मग शेवटी मला नाईलाजाने ते इन्फ्रारेड तसंच यूज करावं लागत होतं. आणि त्यातल्या त्यात हे मी जे बटाटे आणून ठेवलेले होते 5-6 किलो, तर त्याचे सुद्धा वेफर्स माझे अर्धे करून झालेले होते आणि अर्धे बाकी होते. आणि त्यातल्या त्यात भाजीपालाही मी खूप भरून ठेवलेला होता, तर तो भाजीपालाही माझा वाया गेला असता. तर हे बघा, मी संध्याकाळी इथे दूध तापवायला ठेवलं होतं आणि हळूहळू ती पातेली जसं जसं ते गरम होत होतं ना, ते हळूहळू ती पातेलं जे आहे दुधाचं ते व्हायब्रेशन होत होतं त्याचं. आणि दूध अर्ध पण गरम झालं नव्हतं, तितक्यात त्याला जोरात आवाज होऊन क्रॅक गेला. आणि मी त्याला जवळजवळ 1000 ते 1200-1300च्या आसपासच मी त्याचं टेम्परेचर ठेवलं होतं. तर इथे मला तूपही गरम करायचं होतं, हे कॉर्नही भाजून घ्यायचे होते, कारण ते मुलांना खायचे होते. पण तेही काम मी त्याच्यावर करू शकले नाही, कारण मला भीती वाटत होती ते यूज करण्यासाठी. तर हे बघा, तिथे त्याला अशा प्रकारे क्रॅक गेला होता. तर मी तेव्हा मग ते बंद केलं आणि शॉपवाल्याकडे गेले. शॉपवाल्याला सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की जे तुम्हाला कस्टमर केअरचा नंबर प्रोव्हाइड केला आहे त्यांना कंप्लेंट रेज करा. तर मग आम्ही घरी आलो आणि कंप्लेंट रेज केली. तर त्यांनी ते तिकीट नंबर वगैरे दिलं आणि बोलले की तुम्हाला टेक्निशियन येईल आणि मग ते काय आहे पुढची प्रोसेस होईल. पण तोपर्यंत शॉपवाल्याने सांगितलं की ते तुम्ही तसंच यूज करा. शेवटी मी तसंच घाबरत त्याच्यावर कसं तरी भाजी आणि अर्धवट कच्च्या असलेल्या पोळ्या केल्या आणि तसंच मी त्याच्यावर 2 दिवस काम केलं.
ते यूज करताना मला खूप भीती वाटत होती, म्हणून मग मी जेव्हाही मला थोडं जोरात काही काम करायचं असेल त्याच्यावर, समजा मला भाजी वगैरे हलवायची असेल किंवा चपाती शेकायची असेल, तर तेव्हा मी लिटरली तो पॅन जो आहे, कढई जी आहे ती उचलून घेत होते. कारण मला यूज करताना मला खूप भीती वाटत होती, कारण ते आवाजही होत होता आणि तापलेलं पण खूप होतं. तर अशा प्रकारे त्याचा स्वयंपाक तर मी केला. पण दुसऱ्या दिवशी सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस त्यांचं टेक्निशियन येणार नव्हता, म्हणून मग मला अजून 2 दिवस ते जे इन्फ्रारेडचं जे आहे ते अजून 2 दिवस मला तसंच यूज करावं लागणार होतं, म्हणून मला अजून मी थोडी जास्त पॅनिक झाले. पण दुसऱ्या दिवशी सॅटर्डे असल्यामुळे आहोंना सुट्टी होती आणि नेमकं सॅटर्डेच्या दिवशी सिलेंडरची गाडी आली होती. तर त्या सिलेंडरचं जे डिलिव्हरीवाले अंकल होते, काका होते, त्यांना विचारलं तर ते बोलले की सिलेंडरचा खूप प्रमाणात स्टॉक अवेलेबल आहे, फक्त तुमची पावती जनरेट झालेली नाही म्हणून तुमचं सिलेंडर आलेलं नाही. तर रोज 50-60 डिलिव्हरी करणाऱ्या त्या काकांजवळ त्या दिवशी 400 ते 450 पावत्या जमा होत्या. तर ते बोलले की तुमची पावती जनरेट झालेली नाहीये, तुम्ही ऑफिसला जाऊन ती जनरेट करा आणि गोडाऊनला जाऊन सिलेंडर घ्या, तुम्हाला लगेच मिळेल. सो त्या दिवशी मग सॅटर्डेच्या दिवशी आहोंनी गोडाऊनला जाऊन सिलेंडर आणले आणि मग माझं काम तिथे मात्र मला असं वाटलं की माझी पनौती संपली, पण माझी पनौती तिथे सुद्धा संपलेली नव्हती. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा सिलेंडर घरी आलं ना, तेव्हा मला थोडंसं हायसं वाटलं की नाही चला आता आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण नाही, तेव्हा सुद्धा असा प्रॉब्लेम माझ्यासोबत क्रिएट झाला की जेव्हा ते रेग्युलेटर आपण सिलेंडरला लावतो ना, तर ते लावल्यानंतर तिथे जोरात गॅसचा आवाज येत होता, म्हणजे तिथून गॅस लीक होत होता आणि ते पण खूप मोठ्या प्रमाणावर. सो पुन्हा तो प्रॉब्लेम आमच्या पुढे उभा राहिला. एकदा असंच मागे झालं होतं, तर तेव्हा आम्ही त्यात थोडंसं पाणी टाकून थोडंसं ते आतमध्ये काहीतरी काडी वगैरे टाकून जर हे केलं ना, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जात होता. पण आम्ही तेही ट्राय करून बघितलं, तरीसुद्धा तो गॅस मात्र लीकच होत होता. जवळजवळ 5-6 वेळा आम्ही ट्राय केलं, पण तो गॅस लीक व्हायचं बंद होत नव्हता. मग शेवटी पुन्हा आम्ही एजन्सीत कॉल केला, तर त्यांनी ते टेक्निशियन पाठवणार होते, तर तो टेक्निशियन यायला सुद्धा वेळ जाणार होता. सो पुन्हा मला त्या इंडक्शनवरच स्वयंपाक करावा लागला. मग दुपारी त्यांनी टेक्निशियन पाठवला एजन्सीवाल्याने सिलेंडरचं रेग्युलेटर चेंज करण्यासाठी. पुन्हा 300 रुपये देऊन ते रेग्युलेटर चेंज केलं आणि मग माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर मग त्यानंतर सकाळी मला आहोंनी उरलेले जे बटाटे आहेत 3-4 किलो, त्यांचे जे वेफर्स आहेत ते मला करून दिलेले होते आणि पाण्यामध्ये ते पडलेले होते. तर दुपारी मी ते गॅसचं काम कंप्लीट झाल्यानंतर मग मी ते सर्व बॉईल केले आणि वरती टेरेसवर जाऊन टाकले. तर ते इतकं सगळं ते पनौती एकामागून एक चालू असल्यामुळे उन्हात जायच्या आधी सनस्क्रीन लावून जावं की काय हे सुद्धा माझ्या डोक्यात आलं नाही. तर 2 दिवस मी कंटिन्यू उन्हामध्ये असल्यामुळे इतकं प्रचंड टॅनिंग पण झालं आणि स्मिरा सुद्धा आजारी पडली. स्मिराला ही कधी उन्हात एवढं जाण्याची सवय नाही. दिवसभर माझ्यासोबत ती त्या दिवशी उन्हात फिरली इंडक्शन आणि इन्फ्रारेडच्या एन्क्वायरीसाठी, त्यामुळे रात्री तिला उलट्या झाल्या, तर ती सुद्धा आजारी पडली होती. तर अशा प्रकारे माझं ते चिप्सचं वेफर्सचं काम तर झालं, पण जी माझ्या मागे 2 दिवस पनौती लागली ना, ती मात्र माझ्या 2 दिवस माझ्या मागे कंटिन्यू होती. पण हा एक्सपिरियन्स ना माझ्या कायम लक्षात राहील. तुमच्यासोबत कधी असं झालंय का, एक प्रॉब्लेम सुरू झाला आणि दिवसभर सगळंच उलटं होत गेलं, म्हणजे दिवसभर पनौतीच होत गेली? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मला वाटतं आज मी एकटीच नाहीये, कारण बाहेरची परिस्थिती पाहता बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आलाच असेल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.